आज मी पंखातील बळ या स्वयंलिखित कथेचे कथन करीत आहे. कथेचे नाव आहे पंखातील बळ. मी एक शिक्षिका बरं का. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवण्याकरता माझी नेमणूक झाली. कोल्हापुरामधील चंद्रेपाटी हे गाव, त्यातली ती छोटेखानी शाळा. शिकवायला गेल्यानंतर बघितलं तर गावची ती वातावरण आणि तिथली सगळी ती मुलं, रोज खिडकीमध्ये एक छोटासा मुलगा उभा राहायचा आणि आतमध्ये काय चाललंय ते बघत राहायचा. माझं लक्ष जायचं बाहेर. मी दुर्लक्ष करत असे, कारण संसारात पडल्यानंतर घर गाठायचं होतं. एक दिवस माझ्या मुलांना मी एक छोटीशी कथा सांगितली, फुलपाखराची कथा. एका छोट्या अळीपासून सुरवंट होतो. सुरवंट स्वतःभोवती एक कोश निर्माण करतो आणि कोश निर्माण केल्यानंतर आतमध्ये त्याचं वाढ होत होत एक सुंदरसं फुलपाखरू होतं. आणि ते फुलपाखरू झाल्यानंतर जेव्हा ते पूर्णत्वास येतं तेव्हा त्याला तो कोश फोडावा लागतो. आणि तो कोश फोडत असताना काय झालं, मी त्या गोष्टीमध्ये सांगितलं की त्या एका शिक्षकानं काय केलं, तो कोश असा ठेवला आणि इतर ती मुलं अशी बाजूला ती ठेवली होती आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निरीक्षण करायचं. आणि निरीक्षण करत असताना काय झालं, तिथे तो कोश तोडत असताना एका मुलाला फार वाईट वाटायला लागलं त्या केविलवाणी त्या फुलपाखराची धडपड बघून. आणि तिथे त्यांनी त्याला मदत करण्याकरता तो कोश स्वतःच्या हाताने तोडला. फुलपाखरू सुंदर असं रंगीबेरंगी पंखावर रंग असणारं बाहेर आलं आणि ते नंतर मरून गेलं. त्या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की असं का बरं घडलं, कारण जगण्याकरता त्याला त्याची ती धडपड स्वतःच करावी लागते, तेव्हाच त्याच्या त्या पंखात बळ येतं. जर का त्याने ती धडपड केली नाही तर त्याला बाहेरच्या जगामध्ये जगता येत नाहीत, कारण त्याच्या पंखात बळ नसतं, तो उडू शकत नाही. ही गोष्ट मी त्यांना मुलांना जेव्हा सांगितली आणि घंटा वाजली, मी बाहेर आले आणि बघितलं तर तो मुलगा मात्र त्या दिवशी पळून गेला नव्हता, तिथेच उभा होता. मी त्याला हात लावल्यावर तो दचकला. हां बाई बाई, पंखात बळ यावं लागतं, पंखात बळ यावं लागतं असं तो सारखं माझ्या समोर म्हणू लागला. मी म्हटलं काय रे, कथा ऐकलीस, शाळेची एवढी आवड आहे? खाली मान घालून अंगठ्याच्या त्या पायाच्या अंगठ्यानं जमीन तसं खरवडू लागला. मी म्हटलं आवड आहे ना, मग शाळेमध्ये ऍडमिशन घे. बाई, मला शाळा लई शिकायची आहे, पण माझी आई, एवढंच बोलला. डोळे भरले होते त्याचे, निघून गेला. मला फार असं कुठेतरी मनात खटकलं आणि म्हटलं की नाही, आपण ह्या विद्यार्थ्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मनाशी काहीतरी निश्चय करूनच शाळेत गेले आणि शाळेत जाऊन बघते तर रोजच्या प्रमाणे तो बाहेर उभा होता. माझा तास संपला. तास संपल्यानंतर जेव्हा बाहेर आले आणि तो निघून जात असताना धावत धावत जाऊन त्याला गाठलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हटलं बाळा, तुझं नाव काय रे? त्याने हळूच वर बघितलं आणि मला म्हणाला, बाई, माझं नाव माऊली. माऊली नाव ऐकून खूप खूप बरं वाटलं. म्हटलं माऊली, चल मला तुझ्या घरी घेऊन जाशील? असा बघत राहिला माझ्याकडे. कशाला व बाई? म्हटलं चल तर खरं. घरी गेले. घर कसलं ते असंच खोपटं होतं, तात्पुरतं बांधलेलं. ती वस्ती होती ऊस तोडणाऱ्या कामगारांची. कॉन्ट्रॅक्ट असेल तोपर्यंत ते तिथे राहतात आणि नंतर एकदा काम झालं की पालं उठतात, दुसऱ्या गावाला जातात. अशा त्या एका ऊस तोडणाऱ्या वस्तीवरती हा माऊली एका घरामध्ये राहत होता, खोपट्यात राहत होता.
दारू पिऊन तिथे झिंगून पडलेले त्याचे वडील होते, 3 बहिणी आणि आई आली होती दुपारी कसं तरी भाकर तुकडा करून आपल्या मुलाला द्यायला. मुलाला माझ्याबरोबर येताना बघून त्याच्यावर बसकन ओरडली, माऊल्या परत गेला होतास का त्या शाळेत? तुला सांगितलं होतं ना कितीदा, शाळा काय देती र, शाळा शिकून काय होणार आहे? आपल्या बहिणींबरोबर राहा, आमच्या बरोबर ये, 4 पैक तरी मिळतील. ह्या मुर्दाडावाणी तर होणार नाही तुझ्या आयुष्याचं वाटोळं आणि दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं. त्या बाईंचा त्रागा अगदी खरा होता. तरीही मी त्यांना माझ्या पद्धतीनं विनंती केली. बाई काही ऐकायला तयार नाही. कसं बस समजावून सांगितल्यानंतर मी म्हटलं, अहो तुम्ही इथे आहात तोपर्यंत तरी माऊलीला शाळेमध्ये येऊ दे ना, त्याला शिकू दे ना. तुम्हाला काही पैसे भरायला लागणार नाही, ती तुम्ही काही काळजी करू नका. आणि कसं तरी ती एक बाई बिचारी ती तयार झाली. माऊलीच्या चेहऱ्यावरती आनंद अगदी ओसंडून वाहत होता. त्याच्यासाठी मी माऊलीसाठी काही पुस्तकं खरेदी केली. दुसऱ्या दिवशी शाळेत आला बरं का माऊली. मी माऊलीसाठी युनिफॉर्मही आणला होता. म्हटलं, माऊली हा तुझा युनिफॉर्म आणि तुझी पुस्तकं. इयत्ता 3रीमध्ये त्याचं ॲडमिशन झालं होतं. माऊली वर्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाकडनं अगदी अखंडून ते ज्ञान घेत होता. कारण त्याला असं वाटत होतं की ह्या 1 वर्षानंतर मला काही शाळेत परत जायला मिळणार नाहीये. आणि तो अगदी झपाटल्यासारखं सतत प्रश्न विचारायचा, शंका विचारायचा आणि तो सतत विचारायचा. आम्हालाही खूप बरं वाटायचं, कारण असे विद्यार्थी कुठच्या शिक्षकाला नको असतात. आम्हीही त्याला देत होतो. तो आकंठ ते ज्ञान पीत होता. आणि ती वेळ आली माऊलीला दुसरीकडे जाण्याची. आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं. माऊलीची शेवटची परीक्षाही फायनलची झाली होती, वार्षिक परीक्षा. आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे माऊलीची आई आली आणि म्हणाली, बाई आता माऊलीची शाळा बस बरं का, आता आमची पालं दुसरीकडे चालली आहेत. आमचं कंत्राटदार जिथं नेईल तिथं आता आम्हाला जावं लागणार. हाय इथून जरासं लांब हाय बघा ते गाव, पण तिथे आम्ही चाललोय. आता माऊलीची शाळा काही आता आम्ही त्याला पाठवू शकत नाही हो. मी म्हटलं, अहो बाई असं काय करताय? माऊलीला मी माझ्या घरी ठेवते, पण त्याची शाळा बंद करू नका ना. बया त्या बाईचे असे उद्गार होते की अहो काय बोलताय काय तुम्ही? 3 पोरीवर माझं नवसा सायन्सनं झालेलं माझं हे पोरग तुमच्याकडे कसं काय बरं ठेवायचं हो म्या? नाही बाई, मी माझ्या पोराला माझ्याबरोबर घेऊनच जाणार बरं. तिने तिचा शब्द खरा केला. जाताना माऊली मला शेवटचा भेटायला आला. मला म्हणाला, बाई तुमचा मोबाईल नंबर द्याल का? काही अडचण असेल तर मी तुम्हाला कोणाच्या तरी फोनवर मिस कॉल करीन, पण मला तुम्ही परत फोन कराल ना? तुमच्या फोनची वाट बघीन मी. म्हटलं, माऊली नक्की करीन ना. माऊली गेला, पण मनात घर करून गेला. रिझल्टचा दिवस आला. माऊली वर्गात पहिला आला होता. त्याला रिझल्ट तरी कुठून देणार? एक दिवस असाच एक मिस कॉल आला. मला वाटलं माऊलीचाच असणार. मी लगेच कॉल बॅक केलं आणि खरंच तो माऊलीचा होता. त्याने दुसऱ्याच्या एका फोनवर ना मला कॉल केला होता. बरंच माझ्याशी बोला, त्याचं अभिनंदन केलं. अरे तू वर्गातून पहिला आला. हसला फक्त. आणि मग मला म्हणाला, बाई हे गणित मला जमत नाही. परत त्याच्या शंका चालू झाल्या. आणि जाताना त्याची तो पुस्तकं बरोबर घेऊन गेला होता. परत विचारत होता. आणि जेवढं त्याला जमेल तेवढं त्याला मला त्या फोनवरून त्याला सांगायचा प्रयत्न करत होती. असेच कधी कुणा ना कुणाचे ते वेगवेगळ्या नंबरवरनं कॉल येत होते आणि ते परत मी कॉल बॅक करत माऊलीशी बोलत होते. एक दिवस असाच परत कॉल आला आणि माऊलीच होता फोनवर. मी कॉल बॅक परत केल्यावर आणि त्याचे शंका कुशंका विचारताना त्याचा आवाज मला वेगळा वाटला. म्हटलं, माऊली असं का रे, तुला बरं नाही का वाटत आहे? तो म्हणतो, हा बाई बरेच दिवस अंगात ताप आहे. अरे मग डॉक्टरकडे का नाही गेलास? विषण्ण हसून म्हणाला, आज घरात भाकर तुकडा नाही तर माझ्या औषधाला पैक कुठून येणार?
खरंच त्या ऊस तोडणाऱ्या कामगारांची किती हालत असते नाही का. त्यानं फोन ठेवला. संध्याकाळी माझे मिस्टर घरी आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, अहो आपण काहीतरी या माऊलीसाठी केलं पाहिजे. मला खरंच माझ्या मनाला पटत नाहीये. आपण जाऊया बरं तिथे. मी माऊलीकडनं पत्ता घेतला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही तसेच तडक त्या गावी गेलो. बघितलं तर माऊली तापानं फणफणला होता. अगदी बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. त्याची आई त्याला काहीतरी काढा वगैरे करून पाजायचा प्रयत्न करत होती. म्हटलं अहो आता बस करा, हे बस करा, ह्याचा जीव जाईल ना ह्या लेकराचा. मी याला घेऊन जाते, मी तुमचं एका शब्दाने ऐकणार नाहीये. ती कशी बशी बाई तयार झाली. माऊलीला मी आणि माझ्या मिस्टरांनी उचललं आणि तडक हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याच्यावरती वैद्यकीय योग्य असे उपचार चालू झाले. माऊली बरा झाला. त्याच्या आईला सांगितलं इथून पुढे तर तुमच्याकडे येणार नाही, तो माझ्याकडेच राहील. कशी बशी ती बाई तयारही झाली. मी खूप खूप खुश झाले. माऊलीला माझ्या घरी ठेवलं. माऊलीचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. हो, माऊली आमच्या पूर्ण विभागातून पहिला आला. खूप 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 आनंद झाला. त्याचा सत्कार समारंभ ठेवला होता. त्याचे आई वडील आले होते, त्याच्या बहिणी आल्या होत्या आणि सगळीकडनं त्याचं अगदी म्हणतात चारी बाजूनी त्याच्यावरती अगदी सगळेजण कौतुकाचा ज्या वर्षाव होत होता. माऊली खुश होता. मी एक दिवस माऊलीला म्हटलं, माऊली आता पुढे काय करणार. त्याने मला तेव्हा, बाई तुम्ही एक शाळेमध्ये गोष्ट सांगितली होती, जेव्हा ते फुलपाखरू बनतं तेव्हा ते कोश फोडून बाहेर येतं. तो कोश फोडताना त्याला त्याच्या पंखात बळ आणायचं असतं आणि तिथे त्याला त्याची स्वतःचीच ताकद वापरायची असते. बाई मी एक अळी होतो, त्याचा तुम्ही सुरवंट केला. मला एक संरक्षक कवच दिलं आणि आतमध्ये मी फुलपाखरू बनलोय. पण आता मात्र बाई मी माझ्या आईबरोबर जातो. हे ऐकून माझ्या छातीत धस झालं. अरे माऊली पुढचं शिक्षण. बाई काळजी करू नका, तुम्हाला शब्द देतो, मी एक मोठा व्यक्तिमत्व बनून तुम्हाला नक्की दाखवणार. ते ऐकल्यानंतर ठीक आहे, तुला तुझ्या पंखात बळ निर्माण करायचं आहे ना, जा बाळा जा. माऊली गेला. सुरुवातीला त्याची पत्र यायची, त्याचे फोनही यायचा. हळूहळू ते कमी झालं. माऊलीला डॉक्टर व्हायचं होतं. त्याला स्कॉलरशिपवर त्याला ॲडमिशनही मिळालं. पुढे त्याचं डॉक्टरी शिक्षणही चालू झालं. हळूहळू फोन बंद झाले, पत्र बंद झाली आणि मी माझ्या संसारामध्ये बरीच वर्ष गेली. माझी मुलं मोठी झाली, सुना आल्या. आपापल्या कामानिमित्त ती मुलंही वेगळी राहायला लागली. वेगळ्या गावांमध्ये होती ती. आपल्या बायका मुलांमध्ये सुखसमाधानानं मी अगदी कृतकृत्य होते. रिटायर्ड झाले होते. मी आणि माझे पती अगदी रिटायरमेंटचं आयुष्य अगदी आम्ही आनंदात काढत होतो. एक दिवस माझे पतीही निर्वतले. अगदी एकटी पडले मी आणि कधी कधी डोक्यात माऊलीचे विचार यायचे, कुठे असेल तो पोरगा, काय करत असेल. तो बोलला होता तो अगदी मोठा होणार आहे, पण नंतर काहीतरी मला नाही त्याची माझी भेट झाली. जाऊ दे, असेल परमेश्वरा जिथे असेल त्याला सुखी ठेव. आणि एक दिवस माझं डोकं दुखायला लागलं आणि ते सातत्याने दुखायला लागलं आणि मी एकदा घरी चक्कर येऊन पडले. आजूबाजूच्यांनी माझ्या मुलांना कळवलं. माझी मुलं घरी आली. घरी येऊन त्यांनी माझ्या बऱ्याचशा काही टेस्ट केल्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलं मला ब्रेन ट्यूमर आहे. आणि नुसता ब्रेन ट्यूमर नाही, जर का त्याचं ऑपरेशन करायचं असेल त्याला निष्णात डॉक्टर हवा आणि त्याचा खर्चही प्रचंड असणार आहे. मी माझ्या लेकरांना म्हटलं, बाळांनो जाऊ दे रे, 4 दिवस उरलेत, आता कुठे माझी चिरफाड करताय. आणि मला माहिती आहे की एवढे पैसे जमवणं त्यांच्याच्यानं शक्य नसणार आहे. म्हटलं आता शांतपणे जाऊ दे. आणि माझी मुलं परत गेली. थोडे दिवस जरा बरं वाटलं औषधानं. परत माझं डोकं दुखणं प्रचंड वाढलं. चक्कर सारखी यायची आणि एक दिवस मी परत पडले. परत शेजाऱ्यापाजाऱ्यांनी माझ्या मुलांना बोलवून घेतलं. परत जवळच्याच कोल्हापूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं.
तिथे केल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला मागेच सांगितलं होतं की ह्या बाईंचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे आणि त्याला ऑपरेशनचा खर्च पण बऱ्यापैकी आहे. मुलं आपापसात चर्चा करायला लागली की आपण कसेही पैसे जमवूया, पण आईला आपल्या वाचवलं पाहिजे. मी लांबून सगळं ऐकत होते. मला बऱ्याचशा काही मशिनी लावल्या होत्या, तोंडाला मला लावलेलं, इकडे इकडे सगळं लावलं होतं. आणि त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये मोठी कॉन्फरन्स होती. परदेशातले एक निष्णात डॉक्टर मार्गदर्शन करण्याकरता इथे आले होते. त्यांच्याकडे फार कमी वेळ होता. धावपळ चालू होती सगळ्या हॉस्पिटलभर. ते येणार म्हणून कॉन्फरन्स झाली आणि ते डॉक्टर ब्रेन ट्युमरसाठी अतिशय स्पेशालिस्ट, अगदी जगामध्ये नंबर 1चे होते. माझ्या डॉक्टरनी त्यांच्या समोर एक माझी फाईल ठेवली. सांगितलं की ह्या बाई आहेत आणि ह्यांची फाईल जरा डॉक्टर जरा बघा ना. त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, पण त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का, तुम्ही जरा आम्हाला मार्गदर्शन करा. त्या डॉक्टरनी ते नाव बघितलं, माझी फाईल रिफर केली आणि नाव बघितलं. पेशंट कुठे आहे? इथेच आहे, ह्याच हॉस्पिटल, मला लगेच घेऊन चला. ते डॉक्टर आणि माझे डॉक्टर बरोबर मागे सगळ्या डॉक्टरांचा ताफा. त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं की ह्या डॉक्टरना ह्या पेशंटला बघायचंय. अरे वा, ह्या पेशंटचं तर नशीबच अगदी उजाडलं म्हणायचं. हे डॉक्टर माझ्याकडे आले, माझ्याकडे बघत होते, मी त्यांच्याकडे बघत होते. मला काही समजेना, हे डॉक्टर कोण, यांच्या मागे सगळे डॉक्टर लगबगीने सगळे उभे कोण आणि एवढे सगळे माझ्याकडे का आले. त्या डॉक्टरनी माझ्या पायाला स्पर्श केला आणि नमस्कार केला. मला काही कळे नाही मला का नमस्कार करतायत. आणि त्यांनी सांगितलं, बाई बाई ओळखलत मला. मला काही कळे ना, कारण त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. तुम्हाला माहिती आहे सध्या परिस्थिती करोनाचा काळ आहे आणि हे कळे ना. डॉक्टरनी हळूच तो मास्क काढला आणि माझ्याकडे बघत सांगितलं, बाई बाई मी तुमचा माऊली. आई ग, ऐकल्यानंतर माझा माऊली. मी त्याच्याकडे बघायला लागले. मी माझ्या तोंडाचा मास्क काढायची धडपड करायला लागली. त्याने सांगितलं, बाई बाई मास्क काढू नका. तुम्ही एका अळीचं सुरवंट केलं, सुरवंटाचं फुलपाखरू केलं आणि तुम्हाला दिलेला शब्द मी पाळला. आज माझ्या पंखात एवढं बळ आहे बाई की ह्या जगामध्ये नंबर 1चा मी डॉक्टर आहे आणि तो म्हणजे नेमक्या तुम्हाला झालेल्या आजाराचाच. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. हे ऑपरेशन हे मी सक्सेस करून दाखवणार. मला आज घडवणाऱ्या ह्या माझ्या बाई आहेत. डोळ्यातून माझ्या घळाघळा अश्रू वाहत होते. माझ्या ऑपरेशनची तारीख ठरली. मला त्यांनी मुंबईला नेलं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बघत होते, माझी मुलंही आश्चर्याने बघत होती. माझं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन सक्सेस झालं. ज्यावेळी मी माझे डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर माझा माऊली होता. माझ्या हातात हात पकडून माझ्याकडे हसत बघत होता. त्याच्याकडे बघताना गालावर स्मित हास्य केलं आणि मला त्यांनी सांगितलं, तुमचा हा मुलगा अजून जिवंत आहे बाई, तुम्हाला काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. खरंच चुकलो, झपाटल्यासारखा शिक्षण घेण्याच्या मागे लागलो, अगदी परदेशात गेलो आणि सखोल ज्ञान मिळवलं. जेवढ्यांना बरं करता येईल तेवढ्यांना बरं करत होतो. पण खरंच मी परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानतो की ह्या क्षणी मी तुमच्या जवळ होतो आणि जिनं मला घडवलं, जिनं मला पंख निर्माण केले माझ्यासाठी, त्या पंखात मला बळ आणायचं सामर्थ्य दिलं, त्या माझ्या बाईंना मी बरं करू शकलो. मी खरंच सांगते की स्वतःची धडपड स्वतः करायची, आपल्या पंखामध्ये बळ निर्माण करायचं. आपले आई वडील, आपले शिक्षक आपल्याला बळ देत असतात आणि ते बळ मिळाल्यानंतर ते जीवनामध्ये जे आपल्याला यशस्वी व्हायसाठी जी धडपड हवी ती अगदी स्वकर्तृत्वानं करायची असते आणि तीच व्यक्ती यशस्वी होते, यशाची शिखरं गाठत जाते. धन्यवाद.